म्हणजे सकाळची सुरुवात गावाकडे ही काहीशी अशी होते. आणि आता बोट्या पण टाकून घेते. अच्छा, शिंगट्या माशाच्या बोट्या. परत एकदा वरून कोथिंबीर टाकशील? हो, थोडीशी टाकते. एक नंबरच्या का. राम राम मंडळी, शुभ सकाळ. खरं तर आत्ताच आहे ना गावाकडे पावसाची एक सर येऊन गेली आणि या थंड वातावरणामध्ये नक्कीच काहीसं गरमागरमचं खावंसं वाटतं. आता गरमागरम म्हटलं की लोकांना नुसती भजी आठवते. आता आमच्या इकडे गावाकडे सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळी मस्तपैकी भाकरी तुकडा तयार होतो. आमच्याकडे गावाला शब्द आहे भाकरी तुकडा. उन्हाळ्यात आपण आगोटचा बाजार दाखवलेला. मे महिन्याच्या दरम्यान किंवा मे संपल्याच्यानंतर जूनमध्ये थोडासा पाऊस यावेळी उशिरा होता. त्याच्यामुळे जून महिन्यामध्ये आगोटचा बाजार दाखवला. आगोटच्या बाजारातून आम्ही गावाकडे कोकणी माणसं बऱ्याच वेळी सुकी मच्छी घेऊन येतो आणि या सुकी मच्छी साठवून ठेवतो. कशासाठी? तर पावसाळ्यामध्ये ताजे मासे खायला मिळत नाही. म्हणजे समुद्रातले ताजे मासे खायला मिळत नाहीत. तर आमच्या इकडे ना गावाकडे बरीच माणसं सुकी मच्छी साठवून ठेवतात. त्यापैकी बरेच असे म्हणजे काड, बोंबील, जवला, अजून सुकटांचे वेगवेगळे प्रकार, तसेच माशांचे, सुकवलेल्या माशांचे प्रकार देखील असतात. म्हणजे तो सुका बांगडा असू दे, मग शिंगट्याची बोटी. आता शिंगटा मासा असतो ना, त्याची बोटी गावाकडे सर्रास खाल्ली जाते आणि त्याची रेसिपी कशी तयार होती हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो चला बघूया या गावाकडच्या पारंपरिक रेसिपी ज्या आहेत कोकणातल्या, त्या कशा पद्धतीने होतात हे दाखवण्याचा आपण आज सगळ्यात प्रयत्न केलाय. सो ही देखील आमच्या गावाकडची एक ट्रेडिशनल रेसिपी आहे. कशी बनते चला बघूया. आत्ता आपण आलोय चुलीजवळ आणि तयारी काय झाली आहे? सुकी मच्छीची आज एकदम खास रेसिपी आपली तयार होते. सोनाली, काय तयार करते आपण? आज आपण माशाच्या बोट्या बनवणार. बरोबर. हम्म. हा कुठला मासा आहे? शिंगटा. शिंगटा शिंगट्याच्या बोट्या. माशाच्या बोट्या आहेत ह्या बघा. आता इथे बघितलं असेल तुम्ही, आम्ही थोडंसं धुवून ठेवल्यात. मस्त की पाण्यात ठेवल्यात. तर ह्या प्रचंड खारट असतात. खारट असतात. मीठ त्याच्यामुळे मग लावलेलं असतं ना, मीठ लावून सुकवतात. मीठ आणि सुकवतात. हळद, त्याच्यामुळे त्या खार असतात. खार असतात. सो हे आपण मस्तपैकी थोडंसं पाण्यात त्याचं मीठ कमी व्हावं म्हणून हे करतोय. थोडा वेळ इव्हन आपण भिजत याच्यामध्ये जर बघू चव घेऊन मीठ टाकावं फार असं लागत नाही. आता शिंगटा मासा कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करा. आता इकडे फोडणीसाठी काय तयारी केली बघूया. फोडणीसाठी एक कांदा घेतलाय बारीक चिरून, बरं. एक टमाटर घेतलाय, हा. थोडा कढीपत्ता घेतलाय हा. आणि आपला गोडा मसाला, बरं. लसूण घेतले हा. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या थोडा तिखटपणासाठी. आणि हे कोकम भिजत कोकम घालून. तर मस्ट पाहिजे सुक्या मच्छीमध्ये आणि ताज्या मच्छीमध्ये मध्ये देखील. आंबट असलं की जरा बरं लागतं, चांगलं लागतं, आंबट असलं तर छान लागतं. छान लागतं. चला, सकाळची वेळ आणि आज खास वाराच्या दिवशी शिंगट्याच्या माशाच्या बोटीची रेसिपी आपण दाखवतोय. चला, तेल टाकलंय आणि आता लसूण टाकते. लसूण गेले मस्तपैकी छान अशी. मिरची, चला, हिरवी मिरची आणि गेली, कढीपत्ता. कढीपत्ता. आहा. आता कांदा टाकून घेते. कांदा थोडा लाल होऊ दे, मग टमाटर टाकूया. बरं. चला, मस्तपैकी टमॅटो गेलाय. आता थोडी हळद टाकून घेते, थोडस मीठ घेतलं, थोडस. तर ऑलरेडी हो, याच्यामध्ये पण आहे आणि मसाल्यामध्ये पण आहे, मसाल्यामध्ये पण आहे. नाहीतर मग खार होईल ना म्हणून थोडस फक्त कांदा हे होण्यासाठी, थोडं लवकर शिजण्यासाठी थोडस मीठ घेतलं. आता 1 चमचा तिखट टाकते, थोडस गरम मसाला पावडर, मसाल्यामध्ये पण आहे म्हणून थोडीशी घेते. थोडं कोकमचं पाणी टाकून घेते ह्याच्यामध्ये. बरं. आणि आता आपला गोडा मसाला. आता ह्याच्यामध्ये एक बटाटा कापून ठेवला तर तो टाकून घेते. एक बटाटा घेतला.
आणि आता बोट्या पण टाकून घेते. अच्छा, शिंगट्या माशाच्या बोट्या. जबरदस्त. थोडस विस्तर जास्त वाढलाय त्याच्यामुळे मसाला थोडाफार चिकटतोय, तसं आपण थोडस पाणी ऍड करायचं असतं. हा हा, सुगंध मस्त आला. 1 ग्लास आता वरून थोडस पाणी टाकायचं, कारण माशाच्या बोट्या शिजल्या पाहिजे. बटाटा पण शिजायला टाइम लागतो ना. 1 ग्लास पाणी घेते आणि थोडा रसावालाच करू. अच्छा, मस्तपैकी रश्शावाली ग्रेव्ही पाहिजे भाकरी बरोबर खायला, म्हणून मस्तपैकी थोडस पाणी ओतलंय. जबरदस्त, सुगंध तर भारी आला. तरी बघ कशी आली आहे, जबरदस्त. आणि आता हे कोकम परत टाकून उरलेले घेते. कोकम टाकलेत आपण. थोडस आंबटपणा पाहिजेच या रेसिपी मध्ये, खारट आंबट आणि तिखट. जबरदस्त, चवीचं कॉम्बिनेशन एक वेगळं. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेते आणि झाकण लावून ठेवूया. हा बघा, मस्त की छान अशी कोथिंबीर गेली आहे. जबरदस्त. चला थोड्या वेळ आता कड यायला देऊया. हळूहळू विस्तवावरती ही रेसिपी आपली फायनली तयार होणार आहे. आणि याची चव कशी लागते ते पण आपण सांगू. जबरदस्त, सुगंध तर भारी येतो. आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. ज्यांना ज्यांना हा सुक्या मच्छीतील प्रकार आवडतो किंवा हा सुका मच्छीतला मासा आवडतो त्यांनी कमेंट करून सांगा. थोडा वेळ वाट बघूया आणि याला मस्त की छान असं झाकण लावून ठेवूया. आता आपल्या बोट्या शिजल्या. हा, आता उतरते खाली. अच्छा, दाखव जरा. हा 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 हा, मंडळी बघा, एकदम झकास. बटाटा पण शिजलाय, बटाटा पण मासा शिजला. पण शिजलाय. अच्छा, मस्त मजा येणार. तो असं घट्ट रसच झालाय ग. हो. चला परत एकदा वरून कोथिंबीर टाकशील. हो, थोडीशी टाकते. एक नंबर, झकास. चला फायनली आता भाकरी वगैरे घेऊया आणि तुम्हाला याची चव सांगूया. चला मंडळी, मस्तपैकी आपली माशाच्या बोटीची रेसिपी तयार झाली आहे. शिंगट्या माशाची बोटी. खरं तर ही आहे आमच्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही बऱ्याच घरांमध्ये अशी रेसिपी तयार होते. बटाटा आणि सुकी मच्छी हे कॉम्बिनेशन देखील वेगळं असतं. त्याचबरोबर नाचणीची भाकरी, कांदा, म्हणजे सकाळची सुरुवात गावाकडे ही काहीशी अशी होते. तर चला मंडळी, सकाळची न्याहारी करायला या. मंडळी एक नंबर, एक जबरदस्त. हे बघा, बटाटा पण छानपैकी शिजलाय. चकास. थोडं माशाच्या ज्या बोट्या असतात ना, त्या थोड्या धुवून घ्याव्या लागतात. कारण कसं आहे, थोडं त्याला जास्तच हे असतं. थोडंसं लिंबू वगैरे पिळून किंवा मग कोकम वगैरे थोडंसं कोकमाच्या पाण्यामध्ये हा माशाच्या बोट्या धुवून घेतल्यात, त्याचा थोडासा जो काही सुगंध असतो तो थोडा कमी होतो, पण खायला मात्र मस्त लागतात. म्हणजे बघा, असं काही मच्छी वगैरे असली त्याचा सुगंध अक्षरशः दरवळतो. मग आमची म्याव येते. म्याव, काय हवंय तुला? काय हवंय म्यावला? चला आपण मस्तपैकी खाऊन घेऊया. एक नंबर झाले. तर मंडळी, ही होती गावाकडच्या सुक्या मच्छीची रेसिपी सोबत बटाटा असला की सुक्या मच्छीच्या रेसिपीला म्हणतात ना, एक वेगळीच लेवल प्राप्त होते. आणि खूप सुंदर रेसिपी तयार झाली, खूप चविष्ट रेसिपी तयार झाली. गावाकडे अशा बऱ्याच रेसिपी आहेत ज्या अजून तगायत फार लोकांपर्यंत पोहोचल्या नाही आहेत. कोकण म्हणजे समुद्र, कोकण म्हणजे फक्त नारळाची उंच उंच झाडं असं नाही आहे. इथे कोकणात जसं गाव बदलतं तसं रेसिपीचे प्रकार देखील बदलतात. आणि जाती व्यवस्थेनुसार देखील रेसिपीची चव आणि करण्याची पद्धत देखील बदलते. फार पूर्वी कोकणात 12 बलुतेदार समाजरचना होती आणि त्या प्रत्येक समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी तयार व्हायची. सो आपण आमच्या घरी तयार होणारी ही रेसिपी दाखवली. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या शिंगट्या माशाच्या बोटीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि शिंगटा मासा, जो सुका मासा बाजारात मिळतो, आगोटच्या बाजारात, तर तो कोणाकोणाला माहिती आहे त्याने देखील कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी किंवा हा मासा कोणी कोणी खाल्लाय सुक्या मच्छीचा प्रकार करून, ते कमेंट करून सांगा. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगाच. आणि नवीन कोणी आलं असेल आपल्या चॅनलवरती त्याने पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, या कोकण आपलं, काळजी घ्या.